नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार रावटे आपलं स्वागत करतो. मित्रो, शेती हा आपला अत्यंत जुना आणि पारंपरिक व्यवसाय आहे आणि जितका शेती हा आपला जुना व्यवसाय आहे तितकाच शेतीबरोबर पशुपालन हा जोडधंदा देखील शेती इतकाच किंवा शेतीपेक्षा जास्त जरी काही वेळ जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असा एकदम प्रमुख हा जोड व्यवसाय हा शेतीला आहे. आपण बघतो की गाय, म्हैस या प्राण्यांचा आपण दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वापार काळापासून वापर करत आलेला आहे. नुसतं दुधासाठी नाही तर म्हैस म्हणजे म्हशीपासून निर्माण होणारा रेडा आहे किंवा बैल आहे याचा वापर आपण शेतीची जी काही विविध प्रकारची जी काही शेती मशागतीची जी हे आहेत म्हणजे करायचे आहेत तर त्यासाठी या जनावरांचा वापर आपण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करतो. ज्या वेळेस आपण बघतो की महाराष्ट्र राज्याने दूध उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केलेली आहे तर ही जी काही जनावर आहेत म्हणजे प्रामुख्याने गाय आणि म्हैस ही शेती उपयुक्त जनावर आहेत. ही निरोगी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ती निरोगी कशी ठेवायची हा देखील अत्यंत व्यवस्थापनाचा महत्वाचा हा भाग आहे. मित्रहो, म्हणूनच आपण जे आहे तर आजचा जो चर्चेचा विषय निवडलेला आहे तो चर्चेचा विषय असा आहे, जनावरांमधील प्रमुख आजार आणि त्यावरील उपाय. मित्रहो, या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपल्याकडे जे तज्ञ उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. पहिले तज्ञ आहे डॉक्टर DU लोखंडे. लोखंडे साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार मित्रहो, डॉक्टर लोखंडे साहेब हे सहयोगी प्राध्यापक म्हणून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ या ठिकाणी काम करतात. जवळपास 27 ते 27 वर्ष हा शल्यचिकित्सक विषय अनुभव हे त्यांच्या पाठीशी आहे आणि पशुवैद्यक शास्त्रामध्ये अत्यंत नामवंत असे हे प्राध्यापक आहेत आणि ज्यांनी खूप वर्ष याच्यात प्रशिक्षणाचं काम केलेलं आहे. आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर गिरीश यादव. यादव साहेब नमस्कार. नमस्कार. डॉक्टर गिरीश यादव हे देखील सहाय्यक प्राध्यापक म्हणून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ या ठिकाणी काम करतात आणि याआधी त्यांनी परभणी जे काही पशुवैद्यकीय कॉलेज आहे तर त्या ठिकाणी देखील जवळपास काही कालावधी करता काम केलं आणि त्याआधी जालना या ठिकाणी क्षेत्रीय पातळीवर आहे पशुसंवर्धनाच्या संदर्भामध्ये ते देखील काम केलेलं आहे. त्याच्यामुळे क्षेत्रीय पातळीवरचा त्याचबरोबर एक प्राध्यापक आणि संशोधन या संदर्भातला जवळपास 20 ते 22 वर्षाचा अनुभव यादव साहेबांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे आजचा जो विषय आहे त्या विषयाच्या संदर्भामध्ये समर्पक आपल्याला माहिती किंवा ज्ञान जे आहे ते या ठिकाणी देऊ शकतात. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की आजचा विषय हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा आहे म्हणजे या ठिकाणी थेट फोनद्वारे आपण चर्चेत सहभागी होऊ शकता आणि आपल्या मनातील जे काही प्रश्न आहे, शंका आहे ते या ठिकाणी तज्ञांना विचारून त्याचं निरसन करून घेऊ शकता. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक यापूर्वी लावा. तर आता आपण चर्चेला सुरुवात करूयात. लोखंडे साहेब, सर्वप्रथम की ज्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत की जनावरांचे प्रमुख आजार आणि त्याच्यावरचे जे काही उपाय आपल्याला हे करायचे तर सर्वप्रथम म्हणजे निरोगी जे जनावर असतं ते निरोगी जनावर कसं ओळखावं आणि त्याची प्रामुख्याने काय लक्षणं असतात? बरोबर आहे. जर जनावर आजारी पडलं आहे हे आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला माहित पाहिजे की निरोगी जनावर कसं असतं आणि निरोगी जनावरला काय लक्षणे दिसले पाहिजेत. तर सहसा निरोगी जनावर हे ऍक्टिव्ह असतं, तरतरीत असतं, त्याचे श्वासोश्वास हा नॉर्मल असतो, नाक ओलसर असतं, डोळे पानसर असतात आणि जनावरांची दूध उत्पादनाची क्षमता असते, दूध देत असतं, वाढ होत असते, नियमित वाढ होत असते. तसेच जनावर खातपीत व्यवस्थित असतं, त्याचे टेम्परेचर जर बघितलं तर नॉर्मल टेम्परेचर असतं, नाडी व्यवस्थित चालत असते, जनावरांचं उठणं बसणं आणि बाकीच्या हालचाली ह्या व्यवस्थित करत असतात. कान आणि शेपटी जर तुम्ही बघितली तर ती नेहमी हालत असते. पोटाची हालचाल मंद गतीने व नियमित प्रमाणे होत असते आणि साधारणपणे जास्त तरतरीत आणि ऍक्टिव्ह असतं. जर तुम्ही त्याची कातडी बघितली तर ती सतेज असते. तर हे सगळे लक्षणं जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की जनावर निरोगी आहे. आणि याच्यात जर काही कमीपणा आला म्हणजे जनावरांना काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा त्याला तो आजारी आहे असं समजून त्याला पशुवैद्यकाकडे दाखवणं गरजेचं. बरोबर. म्हणजे जवळपास आपण या ठिकाणी स्क्रीनवर पण बघितलं की जवळपास 1 ते 13 अशी लक्षणं आहेत की ज्या अनुषंगाने आपण निरोगी जनावर कसं असतं तर ते आपण ओळखू शकतो. आणि एक पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्याला देखील हे ज्ञान असतं की आपलं जनावर निरोगी आहे की थोडंफार ते अबनॉर्मल बिहेव करतोय तर त्यावरून देखील त्याला याचं जे ज्ञान आहे ते प्राप्त होऊ शकतं. यादव साहेब, आता आपण बघितलं की निरोगी जनावर कसं असावं. आता हे जे काही निरोगी जनावर आहेत ते ठेवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतोच, परंतु तरी देखील जनावर आजारी पडतात. काही त्याला हवामानाची कारणं असतील, काही भौगोलिक कारणं असतील. तर हे जे काही जनावर आहेत आजारी पडतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आजारी पडण्याची कारणं किंवा आजारी पडण्यात कोणकोणते रोग असे उद्भवू शकतात किंवा उद्भवतात, काय सांगता येईल? महाराष्ट्र तसेच देशाच्या बहुतांशी भागामध्ये
पहिल्यांदा आपण जर विचार केला आजारांचा तर जीवाणूजन्य आजारांचा आपल्याला समावेश करता येईल। या जीवाणूजन्य आजारामध्ये घटसर्प, फऱ्या या रोगाच्या साथी दरवर्षी बऱ्याच भागात, महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या बऱ्याच भागात येतात। त्याचप्रमाणे काही भागामध्ये अँथ्रॅक्स नावाचा जो रोग आहे, फाशी, तुरळक प्रमाणामध्ये याच्या पण साथ येतात। ह्या 3 रोगांचा आपल्याला जीवाणूजन्य आजारामध्ये समावेश करता येईल। विषाणूजन्य आजारामध्ये जर विचार केला तर लाळ्या खुरकूत किंवा FMD ज्याला आपण म्हणतो तो रोग आहे। दुसरा रोग म्हणजे तिवा आहे। या 2 रोगांचा समावेश करता येईल। प्रजीवजन्य आजार म्हणजे रक्तामध्ये जे प्रजीव असतात त्याच्यामुळे हा आजार होतो, हे आजार होतात। तर याच्यामध्ये आपल्याला सरा आणि गोचिडजन्य ताप या 2 आजाराचा प्रामुख्याने समावेश करता येईल। बरोबर, इथे स्क्रीनवर देखील आपण दाखवलेले आहे की तुमचे परजीवीजन्य आजार आहेत, पशुप्रजनन संबंधातले काही आजार आहेत। त्याचप्रमाणे परजीवीमध्ये 2 प्रकारचे परजीवी आपल्याला आढळतात, आंतरपरजीवी आणि बाह्य परजीवी। आंतरपरजीवी म्हणजे असे परजीवी की जनावरांच्या पोटामध्ये किंवा शरीरामध्ये आढळतात, आणि बाह्य परजीवी म्हणजे जनावरांच्या शरीराच्या वरती हे परजीवी आढळतात। त्याचप्रमाणे पशु प्रजनन विषयक आजारांचा जर समावेश केला प्रमुख, तर त्याच्यामध्ये जनावरातील वांझपणा आणि कष्टप्रसूती यांचा आपल्याला समावेश करता येईल। त्याचप्रमाणे शल्यचिकित्सा विषयक आजारामध्ये जनावरातील पोटफुगी आणि अखाद्य वस्तू खाणे या प्रमुख आजारांचा समावेश करता येईल। बरोबर, आपण बघितलं की जनावरातले हे प्रमुख आजार कोणकोणते आहेत। आपण बघितलं आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे। आपल्या नगरवरून श्रीयुत आप्पासाहेबजी दाते हे काही प्रश्न विचारू इच्छितात। आप्पासाहेबजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा। सर, माझा प्रश्न असा आहे की जर नांगर असताना शेतात जर बैलाचा शिंगाचा खोबळा जर निघाला आणि तात्पुरते जर डॉक्टर अवेलेबल नसेल आणि रक्त खूप जर वाहत असेल तर काय तात्पुरते उपाययोजना करता येईल? म्हणजे प्रथमोपचार काय करता येईल? तुम्हाला कळाला हा प्रश्न? नांगरणी करताना जर असेल आपला प्रश्न कळालेला आहे, आपण उत्तर घेऊया या ठिकाणी। लोखंडे साहेब, तर याच्यामध्ये काय होतं की जर शिंगाला जर मार लागला तर त्याच्या वरची जी कोर असते ती बाहेर निघते आणि जे बोनचा पार्ट असतो तिथून भरपूर प्रमाणात रक्तस्राव होतो। कारण बोनला सप्लाय होणारा जो रक्त असतो तो त्याच्या कोरमध्ये असतो आणि रक्तस्राव होतो। तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं प्रथमोपचार म्हणजे रक्त थांबवणं। तर बाजारात टिंचर बेन्झॉइन नावाचं औषध अवेलेबल आहे, तर ते त्या टिंचर बेन्झॉइट औषधला म्हणजे बँडेजला टिंचर बेन्झॉइन औषधमध्ये मिळून त्याला बँडेज करावं, म्हणजे त्याच्यानी रक्त जे होणार आहे ते थांबून जाईल आणि तुम्हाला पशुवैद्यक डॉक्टराकडे न्यायला चांगला टाइम मिळेल। तर हे प्रथम तुम्हाला उपचार करावा लागतो। बरं, यादव साहेब, आपण बघितलं की मगाशी आपण सांगितलं विविध प्रकारचे रोग, तर त्याच्यामध्ये जे काही जीवाणूजन्य रोग आहेत यात प्रामुख्याने कोणकोणत्या रोगांच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल की हे जीवाणूजन्य रोग आहेत त्याच्यापासून काळजी घेणं आवश्यक आहे? जीवाणूजन्य रोगामध्ये आपल्याला घटसर्प आणि फऱ्या या 2 रोगाचाच आपला समावेश करता येईल आणि या रोगाच्या साथी दरवर्षी याच्यामध्ये येतात। तर साधारणतः पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला या रोगाच्या साथी येतात। तर या रोगाच्या जे लक्षणं आहेत ते लक्षणं दाखवण्याच्या अगोदर आपल्याला या रोगाचा प्रतिबंध करणं आवश्यक असतं। तर याच्यामध्ये जनावरांचं योग्य व्यवस्थापन, जनावरांचे योग्य लसीकरण, स्वच्छता, क्षार मिश्रण देणं, वेळोवेळी जंतनाशन या गोष्टी करणं आवश्यक असतं। प्रामुख्याने घटसर्प आणि फऱ्या या 2 रोगांचा त्याच्यामध्ये समावेश करता येईल। बरं, आणि याचबरोबर आपण जे म्हणतो की हे घटसर्प किंवा हा जो काही फऱ्या आहे या संदर्भामध्ये लोखंडे साहेब म्हणजे तुम्हाला काय अजून सांगता येईल या संदर्भामध्ये? तर हा जो रोग आहे, हा घटसर्प हा रोग आहे, हा याची जी आपण एक काम करूया, आपल्या नगरवरून एक सोमनाथजी खिलारे म्हणून काय प्रश्न विचारतो, तो प्रश्न घेऊया आणि आपण या संदर्भातली माहिती देऊया। सोमनाथजी नमस्कार। हॅलो हॅलो, हा सोमनाथजी, आपला प्रश्न विचारा। सर, माझ्याकडे गाय आणि ते गायच्या साडातून ना गाय पाळवल्यानंतर 2 किंवा 3 रक्ताचे गाठी येतात। तुमच्याकडे कोणत्या याची जातीची गाय आहे? म्हणजे जर्सी गाय आहे की गावठी आहे? कोणती? नाही, जर्सी गाय। किती वय आहे तिचं? वय आता पहिल्यांदा झालेली सर, आणि 3-4 महिने झाले सर। आणि एका सडातून येत आहे का?
हो, एकाच साडून येतात गाठ, रक्ताची गाठी. गाय पाणवली का 2 किंवा 3 धारा पिळवल्या का 2 किंवा 3च गाठी येणार रक्ताच्या. बरं सोमनाथजी, अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला, आपण त्याचं उत्तर तज्ञांकडून या ठिकाणी घेऊया. तत्पूर्वी सर आपण घटसर्पांनी फऱ्याच्या संदर्भात माहिती सांगा, मग आपण सोमनाथजींच्या प्रश्नावर येऊ. तर ते घटसर्पाचे जे जीवाणू असतात ते जनावरांच्या शरीरामध्ये असतात, स्पेशली त्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये असतं, म्हणजे नाकपुड्यामध्ये असतं किंवा श्वास नलिकेमध्ये असतं. आणि जेव्हा जनावरांवर स्ट्रेस येतो, ताण येतो, ताण यायचे कारण म्हणजे समजा पोटात असलेले जंत किंवा जनावर जास्त वेळ फिरायला गेलं किंवा त्याला जास्त प्रवास झाला तर त्याच्यावर ताण येतो, किंवा लसीकरण केल्यामुळे सुद्धा केव्हा केव्हा त्याला ताण होतो. तर अशा ताण आलेल्या किंवा त्याच्यावर आलेल्या स्ट्रेसमुळे जनावर हे जे जंत आहेत हे त्याचे सिम्पटम्स दाखवतात, आपण बघतोय जनावर रोग हे पसरवतात. तर साधारणतः याची लक्षणं 2 ते 5 दिवसात जनावरांमध्ये दिसतं. आणि सुरुवातीला त्याला भरपूर ताप येतो, म्हणजे 104 ते 106 डिग्री फॅरनहाईट पर्यंत ताप येतो. डोळ्यातून पाणी गळतं, नाकातून स्त्राव होतो, चिकट प्रकारचा स्त्राव होतो, सतत त्याच्या तोंडातून लाळ गळत असते. आणि विशिष्ट लक्षण म्हणजे याच्यामध्ये जसं आता फोटो दाखवल्याप्रमाणे की त्याच्या जबड्याच्या खाली आणि मानेवर सूज येते. आणि जनावरला ह्या सुजे काढण्याने त्याच्या रेस्पायरेशनला, सिस्टीमला रेस्पायरेशन करायला त्याला त्रास होतो. आणि जेव्हा तो रेस्पायरेशन म्हणजे श्वासोश्वास घेतो तेव्हा त्याला एक पर्टिक्युलर घर असा आवाज येतो. तर हे लक्षण आपल्याला ओळखता येतात. आणि जनावर लगेच म्हणजे आजारीमुळे पडतं खाली आणि 10 ते 24 तासात तसे जनावर दगावतात. तर हे सगळे लक्षणं त्या जनावरांमध्ये दिसतात जर त्याला घटसर्प हा रोग झाला असेल तर. तर अशा ह्या रोगामध्ये लगेच उपचार करणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही लगेच त्याला पशुवैद्यकाकडे घेऊन गेलात तर त्याच्यात तुम्हाला म्हणजे सक्सेस रेट जास्त होतो. तर डॉक्टर त्याला बरोबर तपासून त्याला व्यवस्थित परिजैविके औषधे देतील, सूज कमी होण्यासाठी औषधे देतील आणि ह्याप्रमाणे औषधोपचार करता येतो आणि जनावर वाचू शकतं. पण केव्हा केव्हा जर समजा जनावरांना श्वासोश्वास घ्यायला त्रास होत असेल तर पशुवैद्यक अशा वेळेस एक सर्जरी असते ज्याला ट्रकिओटॉमी म्हणतात, म्हणजे ज्याला आपण श्वास नलिका उघडतो. म्हणजे नाकातून सुजा आल्यामुळे नाकातून आणि घशातून त्याला श्वास घेणे डिफिकल्ट होते, त्यामुळे त्या गड्यावर एक होल करून तिथून तो श्वास घेऊ शकतो आणि पशुवैद्यकाला थोडासा वेळ मिळतो त्याचे उपचार करायला आणि अशा प्रकारे आपण जनावराला वाचवू शकतो. बरोबर. यादव सर, मगाशी आपण बघितलं ते सोमनाथजींचा प्रश्न की पहिल्या वेताचं जनावर आहे, जर्सी आहे आणि त्याच्या सडातून जे आहे ते रक्ताच्या गाठी किंवा हे येतात. आता याच्यामध्ये रक्ताच्या गाठी येण्यामध्ये 2-3 त्याच्यामध्ये कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे त्याच्यामध्ये काही त्या जनावराला कासदाहाचा किंवा आपण ज्याला दगडी कास म्हणतो त्याचा काही प्रादुर्भाव झाला आहे का हे तपासावं लागेल. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला पशुवैद्यकाची मदत घ्यावी लागेल आपल्याला. त्यानंतर शरीरामध्ये रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही जर प्रॉब्लेम असेल किंवा काही जर त्याच्यामध्ये अडथळा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या दृष्टिकोनातून तपासणी करून घ्यावी लागेल. त्याप्रमाणे के जीवनसत्व जे आहे के ते रक्त गोठण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. ते शरीरात कुठल्याही भागामध्ये रक्तस्राव जर होत असेल तर तो रक्तस्राव तात्काळ थांबवतं. तर अशा वेळेला के जीवनसत्वाची कमतरता आहे काय किंवा इतर क्षारांची काही कमतरता आहे का, कॅल्शियमची वगैरे कमतरता आहे का, याचा सुद्धा हे करावं लागेल. आणि जर कासदाहाचा जर उपचार कासदाहाचा जर हे जर असेल तर त्याचा विशिष्ट उपचार जो आहे कासेमध्ये ट्यूब सोडणे किंवा पशुवैद्यकाकडून इंजेक्शन देणे किंवा जो काही उपचार आहे पशुवैद्यकांच्या याच्याखाली करावा लागेल. परंतु शेतकऱ्याला करता येण्यासारख्या उपचारामध्ये जर थोड्या प्रमाणात रक्त येत असेल तर बर्फाने किंवा थंड पाण्याने कासेला शेकणे, त्याचप्रमाणे जनावरांची बसण्याची जी जागा आहे ती स्वच्छ ठेवणे, त्याच्यानंतर हात साधारणपणे आपण धार काढत असताना फुल हँड मिल्किंग म्हणजे पूर्ण हाताने धार काढणे ही पद्धत खूप कमी शेतकरी अवलंबतात. हे अंगठे दुमडलेले आणि अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला धार काढली जाते. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. याच्यामध्ये अंगठ्यांचे नखाचे जे हे आहेत धारदार तर ते एखाद्या वेळेस त्याला इजा करू शकतात. हे आपल्याला चेक करावं लागेल आणि त्याच्यामुळे काही इजा आतमध्ये होते काय ते पण बघावं लागेल. त्याचप्रमाणे
जो माणूस व्यक्ती धार काढतोय त्याला कुठलाही व्यसन नसावं, म्हणजे काही बऱ्याच वेळेला काही काही हे करून धार काढतात, तर अशा वेळेला त्यांनी स्वच्छ हात धुवावे, कपडे स्वच्छ असावे आणि स्वतःची स्वच्छता तर करावी, पण कासेची पण स्वच्छता महत्वाची आहे. आणि जो स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी आहे त्याची मदत आहे. आणि कासेच्या स्वच्छतेमध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे जे सौम्य द्रावण आहे त्याच्यानं जर कास जर स्वच्छ धुतली धार काढण्या अगोदर, तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्याला औरंगाबादवरून गोकुळ शिंदे म्हणून हे आपल्याला काही प्रश्न विचारू शकतो, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. गोकुळजी नमस्कार. हो सर बोला. हॅलो. हा बोला सर. हा गोकुळजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार. तुमचा आवाज येतोय, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा. 6 वर्षाची जी गाय आहे ना माझी, हा, तर ते गाभण राहत नाही सर, त्याला काय करावे लागेल? म्हणजे अच्छा, म्हणजे 6 वर्षातली कोणत्या जातीची गाय आहे? सर साईज आपली गावरान गावठी गाय आहे. हो. बर ठीक आहे. आपण गोकुळजींच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तज्ञांकडून उत्तर घेऊया. जनावरांना वांसपणा अशा प्रकारला हा प्रकार दिसतोय आणि त्याविषयी निश्चित आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत करतो. मित्र, हा आजचा आपला चर्चा विषय आहे तो आहे जनावरांमधील प्रमुख आजार आणि त्याच्यावरचे उपाय. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे तज्ञ उपस्थित आहेत. डॉक्टर दिनेश लोखंडे व डॉक्टर गिरीश यादव हे दोन्ही तज्ञ मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून या ठिकाणी आलेले आहेत. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपल्याला औरंगाबाद इथनं एक प्रश्न होता की त्यांचं 6 वर्षाची गाय आहे आणि ती गाभण राहत नाहीये, म्हणजे वांसपणाच्या संदर्भात प्रश्न आहे. मला वाटतं की लोखंडे साहेब, हा जो काही जनावरांमधला वांसपणा ही मोठी समस्या आहे आणि त्याचा आर्थिक दृष्टीने फार मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो शेतकरी वर्गाला बसतो. नक्की या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगता येईल? भरपूरच आता हा म्हणजे थोडासा विषय थोडासा हाच आहे, कारण काय होतं की जनावर वांसपणा येण्याचे कारण भरपूर आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे की त्याला असमतोल आहार देणे किंवा त्याच्यामध्ये जे जनावराला लागणारे कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा प्रोटीन्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत आणि क्षार आहेत, ते जर कमी असतील तरी सुद्धा जनावर रेग्युलर याच्यामध्ये येत नाही. बरोबर. इथं स्क्रीनवर देखील आपण बरोबर हार्मोनची असमतोलता असेल किंवा कमतरता असेल तर होतं, किंवा जननेंद्रियाचा आजार जर जे सिस्टीम आहे म्हणजे गर्भाशय आहे किंवा जे पॅसेज आहेत त्याच्यामध्ये जर समजा काही आजार असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा जनावर व्यवस्थित माझावर येत नाही आणि वांझपणा होतो. आणि त्याचबरोबर व्यवस्थापनाचा दोष हा एक मोठा कारण आहे. कारण काय होतं की गाय म्हणजे माझावर आल्यावर त्याला त्या पर्टिक्युलर पिरियडमध्येच त्याचं हिट पिरियडमध्ये तिचं भरणं झालं, कृत्रिम रेतन करायचं किंवा नैसर्गिक हे करायचं असेल तर ते त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये केल्यानंतरच ती गाभण होते. पुष्कळ वेळा असं होतं की जनावर व्यवस्थित असतं, माझावर पण व्यवस्थित येतं, पण त्याचं रेतन व्यवस्थित होत नाही किंवा त्याची जी मेटिंग झाली पाहिजे ती व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे गाभण राहत नाही. तर हे प्रामुख्याने कारण आहेत. आणि नंतर जर समजा त्याला काही दुसरा संसर्गजनक रोग असेल तर त्यामुळे सुद्धा ते गाभण व्हायला थोडंसं डिफिकल्टी होते. पण याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे डॉक्टर पशुवैद्यकांना बोलून पूर्ण गर्भाशयाची आणि त्या अवयवाची तपासणी करून घेणे आणि मग त्याच्यातून जे निदान निघतील त्याप्रमाणे त्याचा उपचार करावा आणि मग नंतर त्याला कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक जे काय आहे ते करून त्याचं हे करावं. बरोबर. अत्यंत चांगलं उत्तर दिलं सर आपण. आपल्याला नगरवरनच राहुरीवरनं सुनीलजी बुरुडे म्हणून एक काही प्रश्न विचारू इच्छितात. सुनीलजी नमस्कार. हॅलो. हा बोला. हा सुनीलजी नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हा मला शेळी संदर्भात प्रश्न विचारायचा होता. माझ्याकडे जे शेळ्या आहेत त्यांना वरतीवर तो पीपीआर नावाचा जो आजार आहे तो होतोय. एकदा झाल्यानंतर परत त्यात थिरडं होतोय. तर त्यासाठी व काय प्राथमिक आणि न होण्यासाठी बरोबर. ऍक्च्युअली आज आपण जो चर्चेचा विषय फक्त गाय आणि म्हशीपुरता घेतला होता, तरी पण या ठिकाणी आता तज्ञ आहेत, या ठिकाणी आपण शेळी हा विषय जो आहे तो घेऊया. सर, आता राहुरीचा हा जो प्रश्न आहे प्रातिनिधिक प्रश्न आहे शेळीच्या संदर्भात आणि फार मोठ्या प्रमाणात शेळी पालनाचा व्यवसाय होतो, काय सांगता येईल? हा पीपीआर हा जो रोग आहे हा शेळी आणि मेंढ्यामध्ये फार जास्त प्रमाणात होतो. त्याचे भरपूर कारण आहेत. सगळ्यात पहिले कारण म्हणजे की काय होतं की आम्ही काय करतो की शेळ्या आणि मेंढ्या जास्त प्रमाणात त्यांची संख्या त्या छोट्याशा गोठ्यात ठेवतो. हा रेस्पायरेटरी टाईप ऑफ डिसीजेस आहे. हा
म्हणजे लगेच तो दुसऱ्या जनावराला पसरतो, श्वासेद्वारे किंवा वाऱ्याद्वारे सुद्धा पसरतो. तर त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे मॅनेजमेंट करणं. तर गर्दी झाली नाही पाहिजे, नंबर 1. दुसरी गोष्ट की त्याला चारा सुद्धा जो आपण देतो, खाद्यपदार्थ ते देतो ते लिमिटेड दिलं पाहिजे. वजन, लोक काय करतात की वजन वाढण्याकरिता त्याला जास्त प्रमाणात चारा देतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावर स्ट्रेस येतो आणि त्यामुळे मग हा पीपीआर रोग होतो. अच्छा, म्हणजे जास्त चाऱ्यामुळे देखील हा रोग होतो. जास्त म्हणजे वजन वाढण्याकरिता लोक त्याला चणे किंवा पाणी जास्त हे करायला देतात आणि त्याप्रमाणे मग पोट फुगतं आणि मग त्या जनावराला स्ट्रेस येतं आणि मग हा रोग त्यांना होतो. आणि मग एकाला झाला की मग तो लगेच पसरतो, नाकातून डिस्चार्ज येतो, स्त्राव येतो आणि जनावरांना हाय टेम्परेचर असतं आणि हे होतं. तर हे सगळ्या गोष्टीचा आणि मॅनेजमेंटचा जर व्यवस्थित बघितलं तर हा रोग आपण टाळू शकतो. तसेच पीपीआरवर लसीकरण करावं, नियमित त्याला लस येतं ते लसीकरण करावं. बरोबर, म्हणजे नियमित लसीकरण करावं आणि गर्दी टाळावी आणि त्याला जे आपण खाद्य देतोय त्याचं देखील व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर निश्चित या समस्येवर आपण उपाय जो आहे तो करू शकतो आणि व्यवस्थापन चांगल्या रीतीने करू शकतो. मित्रहो, जनावरांवरील प्रमुख आजार आणि त्यावर उपाय या संदर्भामध्ये आपण अशीच माहिती तज्ज्ञांकडून घेणार आहोत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्र, आजचा आपला चर्चा विषय आहे तो आहे जनावरांमधील प्रमुख आजार आणि त्यावरचे उपाय आणि माहिती देत आहेत तज्ज्ञ डॉक्टर दिनेश लोखंडे आणि डॉक्टर गिरीश यादव. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. आता जालन्यावरून आपल्याला बाळासाहेबजी कोले हे शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितात. आपण त्यांचा प्रश्न घेऊयात. बाळासाहेबजी नमस्कार. हॅलो 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 बाळासाहेब. हॅलो. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. आपल्या टेलिव्हिजन सेटचा जो आहे ना आवाज कमी करा. आपल्या टेलिव्हिजन सेटचा आणि आपण प्रश्न विचारा. ठीक आहे सर. सर मला एक विचारायचं होतं. माझी गाय आलेली 10-15 दिवस झाले. बर. माझ्या एका गायच्या सडातून दूध निघत नाही, निब्बर झालं सर. दूध निघत नाही, निबर झाला सर. हो. बर 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 बर. मग तुम्ही स्थानिक पशुवैद्यकाकडे काही तुम्ही संपर्क साधला की नाही 15 दिवस झाले तर? हो सर, पाहिलं पण काही डॉक्टरनी इलाज केला. बरं, ठीक आहे. आपण यादव साहेबांना विचारूया. सर यादव सर, काय सांगता येईल म्हणजे अशा प्रकारची ही सार्वजनिक समस्या आहे की काही ठराविक परिस्थितीत ही समस्या उद्भवते? नाही, याच्यामध्ये सड बंद होण्याच्या ह्याच्यामध्ये 2 प्रकार त्याच्यामध्ये आढळतात. पहिला म्हणजे काही जनावरांमध्ये नैसर्गिकरित्या सड बंद असतं, एखादं सड बंद असतं. आणि दुसरं सडाचा जो दूध येण्याची जी दूध नलिका असते त्याच्यामध्ये फायब्रोसिस किंवा अशी गाठ तयार होते आणि त्याच्यामध्ये मुळे सड बंद होतं. तर अशा याला स्थानिक पातळीवरती आपल्याला जर दूध काढताना अगोदर दूध जर सुरू असेल आणि नंतर जर बंद असेल तर त्याला आपल्याला एक शेतकऱ्यांचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये गरम पाण्याचा म्हणजे आपलं सौम्य गरम पाण्याचा, ज्याचे की टेम्परेचर आपल्याला 40 म्हणजे आंघोळीच्या पाण्यासारखं थोडं जास्त आहे, कोमट पाण्याचा शेक त्याला देता येईल. आणि ह्याचा उपचार पशुवैद्यकाकडूनच आपल्याला करावा लागेल. जर दुधाची नलिका बंद असेल तर ती दुधाची नलिका आपल्याला विशिष्ट प्रकारचं त्याला हत्यार मिळतात शस्त्रक्रियेचे, ते घालून आपल्याला सुरू करावी लागेल. किंवा जर पेशींची वाढ असेल किंवा गाठ असेल त्या दूध नलिकेमध्ये तर ती वाढ भूल देऊन शस्त्रक्रियेद्वारे आपल्याला काढावी लागेल. त्याच्यामुळेच आणि हा जो उपचार आहे हा तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सहाय्याने जर केला तर फायदा होईल. बरं. मला वाटतं की बाळासाहेबांचं समाधान झालं असेल. आपण संतोषजी थोरात म्हणून अहमदनगरवरून एक शेतकरी काही प्रश्न विचारतात, तो प्रश्न घेऊया. नमस्कार संतोषजी. नमस्कार. हॅलो सर जी, मी संतोष थोरात बोलतो अहमदनगरवरून. नमस्कार. बोला. तर माझ्याकडे गिर गायची जात आहे. तर 4 वर्षाची आहे, पण माझ्या गायने चाऱ्यामधून एक तार सदृश्य वनस्पती म्हणजे तार सदृश्य वस्तू गिळलेली आहे. अच्छा. तर तिला खूप असा त्रास होतो आणि आपली ज्या आलं लक्षात, म्हणजे जे अखाद्य वस्तू जी आहे ती त्यांनी म्हणजे आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जनावर हे करतात. यादव साहेब काय सांगता येईल म्हणजे अखाद्य लोक आता यांच्यानी तार काही प्लास्टिक जनावर खातात किंवा काही खिळे वगैरे खातात, काही दगडी खातात, याची कारणं काय असतात आणि त्याच्यावरचे काय उपाय सांगता येईल? अखाद्य वस्तू खाण्याच्या कारणामध्ये
प्रथमतः मी आपल्याला पूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जी माती आहे त्याच्यामध्ये फॉस्फरसचं आणि कॅल्शियमचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्याच्यामुळे काय होतं की नैसर्गिकरित्या जो कडवा येतो किंवा जो चारा येतो त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात असतं. त्यानंतर असा जो कमी क्षार असणारा जो चारा आहे तो जनावर खातात. त्यानंतर बऱ्याच जनावरांना ह्या अशा वस्तू खाण्याची सवय असते, म्हणजे संतुलित आहार जरी दिला तरी सवयीचा भाग पण असतो. त्यानंतर जनावरांना आदाशीपणाने चारा खाण्याची सवय असते, म्हणजे एकदम तुम्ही जर 2 पेंड्या त्यांच्यासमोर चारा टाकला तर ते आदाशीपणाने खातात आणि त्यांना असं की चारा वेगळा करायचा, चांगला चारा आणि अखाद्य वस्तू वेगळं करायचं ज्ञान नसतं. त्यामुळे ते आदाशीपणाने पटापट खाऊन टाकतात आणि निवांत वेळी ते रवंत करत बसतात. अशा वेळेला अपघाताने ती वस्तू जाऊ शकते. त्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की आपले जे जनावर असतात ते घराच्या समोर किंवा परसामध्ये बांधलेली असतात. अशा वेळेला एखादी चुकून अखाद्य वस्तू, त्याच्यामध्ये सुई म्हणा, तार म्हणा, आपल्या एखाद्या भगिनींनी सुई घेतलेली आहे कपडे शिवायला, ती सुद्धा सुई अखाद्य वस्तू त्याच्यामध्ये जाऊ शकते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये शेतातून जनावर आल्यानंतर द्रव स्वरूपातलं जे उरलेलं अन्न आहे ते सुद्धा एका टोपल्यामध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये साठवून ठेवलं जातं. अशामध्ये एखादा चुकून चमचा जर राहिला तर बघतोय की तो खिळा तो एक्सरे मध्ये जो आहे तो गायीच्या पोटामध्ये आणि खाली दगड दिसतायत. तर आपण आता हे वस्तू बघितल्या की ही जी वस्तू आहे, पहिल्या एक्सरे वरच्या जो क्षकिरण आहे दिसतंय त्याच्यामध्ये ते तार जे आहे, आताच माझे पशुपालक बंधू ज्यांनी सांगितल्याप्रमाणे तार त्याच्या पोटामध्ये आहे. आणि दुसऱ्या म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत त्या बोतड स्वरूपाच्या असतात. आता याच्यामध्ये जे लक्षणं जे आहेत जनावरांमध्ये ते लक्षणं वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असतात. समजा बोतड जर एखादा खडा असेल आणि ती बोतड वस्तू बऱ्याच वेळेला महिने रेटिक्युलम नावाच्या किंवा रोमिन नावाच्या पडद्यामध्ये पडून राहते आणि ह्या बोतड वस्तूचं प्रमाण जरी जास्त झालं तरी सुद्धा ही वस्तू आपल्याला त्रासदायक ठरू शकते. आणि तार, खिळा, सुई जर असेल ते सुद्धा हे करू शकतं. तरी अशा याच्यावरती आपल्याला तात्काळ त्याचं पशुवैद्यकाकडून निदान करावं लागेल, क्षकिरण तपासणी करावं लागेल. आणि माझ्या मतानुसार जर एखादी वस्तू क्षकिरण तपासणीमध्ये किंवा पशुवैद्यकाच्या परीक्षामध्ये दिसली तर ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करून घेणं अत्यंत संयुक्तिक राहील, जेणेकरून पुढील गुंतागुंत वाढणार नाही. बरोबर. आपण शस्त्रक्रियेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया. आपल्याला पुण्यावरनं दत्ताजी डोंगरे म्हणून एक शेतकरी काही प्रश्न विचारताय, तो आपण प्रश्न घेऊया. दत्ताजीराव नमस्कार. हॅलो हॅलो. हा सर. हा दत्ताजीराव नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा म्हणलं की जनावरांना जी पोसडी जे होतात ते म्हणलं काय प्राथमिक उपचार. डोंगरे साहेब तुमचा प्रश्न अजिबात ऐकू येत नाहीये. तुमचा टेलिव्हिजन सेटचा आवाज कमी करा आणि प्लीज प्रश्न विचारा. केलंय कमी मी. अहो म्हणजे जनावरांचं ते गोचड्या जे होतात नाही ना, गोचड्या होतात. हा हा, त्यांना काही प्राथमिक उपचार आहेत गावठी इलाज. बर 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 बर. हा, तर या आपल्या गोचडी हा तर फार म्हणजे कॉमन समस्या आहे. डोंगरेजी, आपल्या प्रश्नाचं अत्यंत चांगला प्रश्न विचारला होता आपण. आपल्यासोबत आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच पशुपालकांना या उत्तराचा फायदा होईल आणि या चर्चेचा निश्चितपणे मला फायदा होईल असं वाटतं. साधारणतः उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांमध्ये गोचिड होण्याचं प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात आढळतं आणि ह्युमिड एन्व्हायरमेंट किंवा आर्द्रता जिथं जास्त आहे याच्यामध्ये हे आढळतं. आता या गोचिड जे आहेत ते गोचिडांचा जर विचार केला तर गोचिड जनावराच्या शरीरावर असतात आणि गोट्यात पण असतात. शरीरावर प्रामुख्याने कानाच्या पाठीमागं, पुढच्या 2 पायाच्या मध्ये, मागच्या 2 पायाच्या मध्ये आणि शेपटीच्या पाठीमागं किंवा कासेच्या भागामध्ये हे गोचिड जास्त प्रमाणामध्ये आढळतात. आणि हे गोचिड जनावरांच्या शरीरावर तर असतात, गोट्यामध्ये पडतात आणि गोट्यामध्ये पडलेले गोचिड 3-3 महिने तसेच ज्याला की आपण मृत अवस्थेत, अर्धमृत अवस्थेत राहतात आणि ज्यावेळेस त्यांना एखाद्या जनावराचं हे मिळेल की त्यावेळेस ते अंगावरती चढतात. आता याच्यामध्ये आपल्याला असं करावं लागेल की गोचिड निर्मूलन करणारी जी काही औषधं आहेत ती औषधांचा पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये
त्याची फवारणी करणे किंवा जर पावडर असेल तर योग्य प्रमाणामध्ये ती लावणे हा करणं अत्यंत आवश्यक आहे. आता याच्यामध्ये या औषधाचा जर विचार केला तर हे कमी प्रमाणामध्ये असणारी कीटकनाशकच असतात, कीटकनाशके असतात. तर चुकून जरी याचा उपयोग जास्त झाला तरी जनावरांना विषबाधा होऊ शकते. बरोबर, कारण ही मोठी प्रमाणात समस्या आहे. ज्यावेळेस ग्रामीण भागात अनेक गोठे असे आहेत की ज्या ठिकाणी गोचिडीमुळे त्रस्त झाले लोक आणि ते फवारणी करतात आणि त्याच्यामुळे जनावर दगावल्याची अनेक उदाहरणं. आता याच्यामध्ये कसं आहे सर की डेल्टामेथ्रिन नावाचं एक औषध आहे किंवा सायपरमेथ्रिन आहे किंवा तुमचं फ्लोमेथ्रिन जे आहे, हे जे औषधं आहेत हे जे औषधं आहेत हे पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रमाणामध्ये मिसळण्यात यावीत. बरोबर. डेल्टामेथ्रिन साधारणतः 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये, सायपरमेथ्रिन 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आणि फ्ल्यूमेथ्रिन 1 मिलीलिटर प्रति अर्धा ते 1 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण फवारतो. आता हे फवारणी करत असताना जनावरांच्या जे औषध आपण तयार केलेलं आहे योग्य प्रमाणामध्ये, आणि माझं तर अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की पशुवैद्यकाचा सल्ला घेतल्याशिवाय ह्या औषधाची फवारणी करू नये. बरोबर, म्हणजे विषबाधा होणार टाळण्यासाठी. बरोबर. आता याच्यामध्ये औषधात जे आहे फवारणी आपल्याला करता येते. 1 लिटरचा फवारा घेता येतो आपल्याला, किंवा जो की आपण कृषीमध्ये वापरतो फवारा आहे वापरतो फवारा. स्क्रीनवर पण आपल्याला दिसतंय की त्या ठिकाणी डिवॉर्मिंग साठी पण औषध पाजलं जाते आणि खाली फवारा. आता हा जो कृषीमधला जो कृषीसाठी वापरलेला जो फवारा आहे तो बऱ्याच वेळेला असं होतं की वनस्पतीवर किंवा पिकावर मारणारी जी औषधं असतात ते तशीच राहतात. तर तो फवारा 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. बरोबर. किंवा धुण्याच्या सोड्याने धुवून घ्यावा, किंवा तणनाशक त्यांनी मारलेलं असतं तर ते धुवून घ्यावा साफ करून. त्याबरोबर हा 16 लिटरचा फवारा येतो. याच्यामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार 1 किंवा 2 मिली प्रति लिटर, म्हणजे 16 लिटरला 16 ml किंवा डेल्टामेथ्रिन असेल तर 32 ml हे औषध टाकून फवारण्याच्या साह्यानं हे करता येतं. आता फवारणी करत असताना कानाच्या पाठीमागचा भाग, पुढच्या 2 पायाच्या आतील भाग, मागच्या 2 पायाचा म्हणजे कासेचा भाग, शेपटीच्या खाली, त्याचप्रमाणे संपूर्ण शरीरावरही फवारणी करणं आवश्यक असतं. आता फवारणी झाल्यानंतर हे औषध जनावरांना चाटायला देऊ नये. त्यासाठी काय करायचं आहे की फवारणी झाल्यानंतर जनावर चरायला सोडायची आहेत. म्हणजे औषधं वाळायला उन्हाच्या वेळेला ही औषधं फवारणी करायची आपल्याला, आणि चरायला जर सोडली तर जनावर चरण्यामध्ये मग्न राहतील आणि त्यावेळेमध्ये हे औषध अंगावरचं वाळून जाईल. आणि हे जर औषध अंगावरचं वाळलं त्याच्यानंतर 7 दिवस जनावर धुवू नये. आणि त्यासोबतच साधारणतः ही जी कीटकनाशकं आहेत त्याच दिवशी गोठ्यामध्ये जर फवारली, एकाच दिवशी शरीरावरचं रोग म्हणजे गोचिड नियंत्रण, गोमाशा नियंत्रण आणि गोठ्यामधलं एकाच दिवशी जर केलं तर प्रादुर्भाव निश्चितपणाने कमी करण्याला आपल्याला मदत होईल. सर, आपण खूपच चांगली माहिती दिली, कारण ही खूप मोठी समस्या आहे ग्रामीण भागामध्ये. गोचिड आणि याची समस्या जी आहे तो खूप मोठी समस्या आहे. आपल्याला आता परभणीवरनं सतीजी पांचाळ म्हणून काही प्रश्न विचारू इच्छितो, तो आपण प्रश्न घेऊया. सतीजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर, जनावरांना जर ताप आला जास्त तर घरच्या घरी उपचार म्हणून काय करता येईल? जनावरांना जर लोखंडे साहेब ताप आला तर घरच्या घरी काय उपाय करता येईल? म्हणजे हे सर्वसाधारणच आहे की सुदृढ जनावर ठेवण्यासाठी काय करायला? नाही, साधारणतः जनावरांना ताप येतो म्हणजे त्याला कुठला तरी रोग झालेला आहे किंवा तो स्ट्रेसमध्ये आहे हे सिद्ध होतं. तर त्याला आपल्याला बघावं लागेल की ताप कशामुळे आला. जर समजा जनावर उन्हात जर फिरत असेल, जेव्हा जास्त ज्या प्रदेशात जास्त ऊन आहे आणि तिथे जर आपण जनावर मोकळं सोडलं तर त्या जनावरांना ताप येतो उन्हामुळे. तर तुम्हाला बघावं लागेल की ते ताप येण्याचे कारण काय आहे. जर समजा मॅनेजमेंटमुळे, जर समजा व्यवस्थापनामुळे जर समजा ताप येत असेल असंच मला वाटत असेल तर त्याला बघावं की सकाळ संध्याकाळ फक्त त्याला बाहेर चरायला सोडायचं, म्हणजे त्याला ऊन लागणार नाही. आणि स्पेसिफिकली उन्हाच्या वेळेस त्याला व्यवस्थित आतमध्ये गोठ्यामध्ये ठेवायचं. केव्हा केव्हा काय होतं की वातावरणात भरपूर बदल होतो. जसं खूपच थंडी आली आणि आपल्याला वाटतं की बाबा आपण जसं घरी रजाई घेऊन झोपतो तसं जनावराला गरज नाही, तर असं नसतं. तर अशा वेळेस जर ज्यावेळेस जास्त वातावरणात थंडपणा असेल त्यावेळेस गोठ्याला सुद्धा कव्हर करून ठेवणे. ह्याच्यानी संदर्भात पाठीमागच असा एक प्रोग्राम केला होता ज्याच्यात गोशाळेच्या संदर्भातला होता. राजस्थानमधल्या अनेक गोशाळेमध्ये गायांना ब्लँकेट जे आहे खूप चांगलं आपण सांगितलं. म्हणजे काय की आपण हा विचारच करत नाही. आपल्याला वाटतं की नाही
जनावर थंडीमध्ये ते सहन करू शकतात असं नाहीये. जनावरांना सुद्धा थंडी वाटते. तर रात्री जर अति थंडी असेल, जास्त कोरडा हे असेल, तर अशा वेळेस गोठ्याच्या भोवतालला पोती बांधून ठेवणं हे पण एक गरजेचं असतं. तसंच काही वेळेस काय करतात की हिरवा गवताचं कुंपण सुद्धा गोठ्याच्या शेजारी बांधून ठेवतात, जेणेकरून आतमध्ये थोडंसं उबपणा राहील. तर हे एक कारण झालं मॅनेजमेंटचं. दुसरं कारण आहे, जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांमुळे सुद्धा ताप वाढतो. सहसा शरीरात ताप वाढतो म्हणजे टेम्परेचर वाढतो जेव्हा त्याच्या शरीरावर किंवा त्यांच्या अवयवावर बाहेरून गोचिड्याचा म्हणा किंवा जंताचं किंवा जीवाणूजन्य रोगाचं त्याच्यावर आक्रमण होतं. तर अशा वेळेस पशुवैद्यकाकडे जाऊन त्याचा सल्ला घेऊन व्यवस्थित उपचार करणं हे जास्त सोयीस्कर असं मला वाटतं. बरोबर. मी या ठिकाणी विनंती करतो की स्क्रीनवर आपण एक फोटो दाखवूयात ज्या ठिकाणी कॅन्सर हा जो रोग जो आहे तो जनावरांना देखील आता या ठिकाणी दिसतोय की कॅन्सर. मला वाटतं यादव साहेब की या संदर्भात आपण दोन्ही तज्ञ थोडक्यात याची माहिती देऊया आपण, कॅन्सर का होतो आणि त्याच्यावरचे उपाययोजनाच्या संदर्भात. तर आता ह्या फोटोमध्ये दिसतं की जनावरच्या शिंगाला कॅन्सर झालेला आहे. तर कॅन्सर होण्याची कारण भरपूर आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिंगाचा जो कॅन्सर असतो तर त्याच्यामध्ये काय होतं की शिंगाच्या बेसला जर सतत कुठल्या गोष्टीचा मारा लागत असेल किंवा आपण व्यसन बांधतो आणि व्यसन प्रत्येक वेळेस त्याच्या त्या बेसला घासत असेल तर त्याच्यामुळे सारखं त्याला इजा होतात आणि त्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते. तसेच कॅन्सर होण्याचे वेगळे दुसरे कारण म्हणजे जसं एक आपण जीवाणूजन्य रोग आहे तर त्या रोगामध्ये सुद्धा त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व कॅन्सर होण्यास कारण होतो. हा जो कॅन्सर रोग आहे हा कधी केव्हा खाद्यपदार्थामध्ये जर समजा व्यवस्थापन झालं नसेल तरी होतं. जर उन्हात जनावरांना जास्त वेळ ठेवलं तर उन्हामध्ये असणाऱ्या अतिनील किरणामुळे सुद्धा कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहेत. तसंच आपण पुष्कळशा तेवारामध्ये जनावरांच्या शिंगाला रंग देतो तर ह्या रंगामध्ये असणारे पॉयझन्स सुद्धा शिंगाला इरिटेट करतात किंवा इतर वेळेस आपण रंगवतो, त्याला कलर देतो. तर त्या रंगामध्ये असणारे जे पॉयझन असतात, केमिकल्स असतात, ते त्या शिंगाच्या बुडाला स्पेशली इरिटेट करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तो कॅन्सर होण्याचा प्रमाण वाढतं. सर, आपल्या नाशिकवरनं श्रीयुत परदेशी म्हणून काही प्रश्न विचारतात, तो आपण प्रश्न घेऊया. संदीपजी नमस्कार. हा नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर, आमचे जनावरना म्हशी आहेत तर त्या आंब्याच्या झाडाखाली बांधल्या गेल्या होत्या. बर. हा विचारा. तर ते आंब्याच्या झाडाखाली बांधल्यानंतर जो आंब्याला मोड येतोय त्याच्यामधनं ते द्रव्य पडतंय. तर ते द्रव्य त्या जनावरांच्या याच्यावर पडल्यानंतर त्यांना पुळ्या झाल्या आहेत व जखमा तयार होत आहेत, त्यांच्यासाठी काय करावं लागेल? ऍक्च्युअली हा प्रश्न जो आहे हा खूप क्लिष्ट प्रश्न आहे की चालू वर्षी आंबा आहे, आंब्यावर मोहर येतो तर त्यावेळेस त्याच्यावर तुडतुडा येतो आणि हा तुडतुडा जो आहे त्याच्यातून जे सिक्रिशन होतं ते थोडंसं मधासारखं सिक्रिशन असतं आणि जे मधासारखं सिक्रिशन असतं ते पानावर जे येतं त्याच्यावर मग फंगस डिसीज जो आहे तो ग्रो होतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे ती पानं काळी पडतात आणि हा जो आहे तो हा फंगस असतो आणि फंगसचं हे जे आहे हे जनावरांच्या अंगावर पडल्यामुळं कदाचित त्या ठिकाणी ॲलर्जी जी आहे अशा प्रकारच्या ॲलर्जीचा हा प्रकार असू शकेल. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते जनावर चांगलं धुणं त्या आंब्याच्या झाडाखाली जे आहे तर अशा वेळी न बांधणं आणि आंब्याच्या झाडाला तुम्ही फवारणी करणं याच्यामध्ये जे काही तुडतुड्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो आहे तो फवारणी करणं गरजेचं आहे. मला वाटतं की यादव साहेब तुम्ही काय सांगू शकाल याच्यात? नाही, याच्यामध्ये आंब्याच्या झाडाच्या ह्याची जर अलर्जी असेल त्या जनावराला तर त्याच्यामध्ये ते आंब्याच्या झाडाच्या खाली न बांधणं सगळ्यात चांगला उपाय आहे. शेतकऱ्याच्या लेवलला आता ते आंब्याच्या झाडाखाली आपण बांधणार त्याच्यानंतर तो रोग होणार ते दुरुस्त करत बसण्यापेक्षा त्याच्याऐवजी दुसऱ्या झाडाखाली जनावर बांधणं अत्यंत चांगलं राहील. त्याच्यानंतर याच्यामुळे जर काही फंगल किंवा जे काही अलर्जिक असेल तर ते जे द्राव पडलाय तो तात्काळ जनावरांच्या शरीरावरून कोमट पाण्याने धुवून काढणे. बरोबर आहे. कसं आहे की मी अॅग्रिकल्चरमध्ये असल्यामुळे मला कल्पना आहे की अलिबाग, रायगड या ठिकाणी आम्ही कामं केलेली आहेत आणि या ठिकाणी मोहर ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुडतुड्याचा मोठा प्रादुर्भाव होतो आणि त्या तुडतुड्याचं जी विष्ठा असते त्याच्यातून जे सिक्रेशन येतं त्याच्यावर ब्लॅक सुटी मोल्ड नावाचं हे फंगस जे आहे ते ग्रो होतं त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी होते आणि झाडावर त्याचे विपरीत परिणाम
विपरीत परिणाम होतो. त्याच्याकरता त्याच्या जवळपास 5 ते 6 फवारे जे आहे आंब्याच्या झाडावर तुडतुड्याच्या नियंत्रणाकरता घ्यावे लागतात. परंतु आपण सांगता त्या पद्धतीने जनावरांचं देखील आपण त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं पाहिजे. सर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला विषाणूजन्य जे रोग आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे. त्या संदर्भामध्ये भरभरसा सांगा. विषाणूजन्य आजारामध्ये साधारणतः 2 प्रकारच्या आजारांचा आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यापैकी जास्त प्रमाणामध्ये आणि प्रमुखपणे आढळणारा आजार म्हणजे लाळ्या खुरकूत हा आहे आणि दुसरा तिवा हा आजार आहे. आता लाळ्या खुरकूत हा जो आजार आहे तो पिकोरना व्हायरस या नावाच्या विषाणूमुळे होतो. आता हा आजार जो आहे तो गाई म्हशीमध्ये, संकरित जनावरांमध्ये, सगळ्या जनावरांमध्ये होतो, मोठ्या जनावरांमध्ये होतो. आणि याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला कासदाह होतो, त्याच्यानंतर बैलांची शेतात काम करण्याची क्षमता घटते, त्याच्यानंतर दूध उत्पादन कमी होतं, प्रजोत्पादन क्षमता घटते. आणि जरी हा आजार 80 ते 90% जनावरांना बाधित करत असला तरी त्याची जी त्याचं जे प्रोडक्शन किंवा आपलं उत्पादन क्षमता जी आहे ती झपाट्यानं कमी होते. आणि संकरित जनावरांमध्ये 10 ते 20%, तसेच देशी जनावरांमध्ये 1 ते 2% हा रोग होण्याचं प्रमाण, मृत्यूचं प्रमाण आहे. आता हा रोगाचा प्रसार जो आहे हा प्रसार टाळणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये रोगी जनावरांची लाळ, रोगी जनावरांच्या लाळेपासून हा रोग इतर निरोगी जनावरांना होतो. दुसरं कारण म्हणजे मलमूत्र आणि विष्ठा यांनी बाधित चारा किंवा पाणी. आता ग्रामीण भागामध्ये असं एक हे असतं की एक पाण्याचा हौद असतो आणि गावातली बरीच जनावरं त्या पाण्याच्या हौदावरती पाणी पितात. अशा वेळेला जे एखाद्या रोगी जनावरांची लाळ जर त्या पाण्यामध्ये मिसळली तर इतर निरोगी जनावरांना याची लागण होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे एकाच माणसानं लाळ्या खुरकुतानं बाधित जनावर अधिक निरोगी जनावरं यांचा जरी चारा पाणी केलं किंवा त्यांना हँडल केलं किंवा हाताळलं तरी सुद्धा हा रोग होऊ शकतो. आता या रोगाच्या लक्षणामध्ये एकदा लागण झाल्यानंतर 3 ते 6 दिवसामध्ये या रोगाची लक्षणं दिसतात. प्रथमतः याच्यामध्ये प्रचंड ताप येतो, 104 ते 106 अंश सेल्सिअस पर्यंत ताप येतो. त्याच्यानंतर जनावर खातपीत नाही, जनावर मलूल गुंगून बसतं, जनावरांचे केस उभे राहतात, तापीमुळे केस उभे राहतात, दूध उत्पादन झपाट्यानं कमी होतं, बैल शेतात काम करू शकत नाही. त्यानंतर आपण तोंडाची आणि पायाची जर तपासणी करून पाहिली तर तोंडामध्ये प्रथमतः पुरळ येतात, ते पुरळ नंतर फुटतात आणि त्यानंतर लाल चट्टे तयार होतात, ज्याला की आपण व्रण असे म्हणतो. त्यानंतर जनावर असे प्रकारचे व्रण जर झाले तोंडामध्ये तर जनावर सततपणे लाळ गाळत राहतं आणि जेवण चारा खाऊ शकत नाही आणि कडबा तर अजिबात खाऊ शकत नाही. याचप्रमाणे पायाची खुराची जर तपासणी आपण केली तर त्याच्यामध्ये सुद्धा पुरळ तयार होतात आणि हे पुरळ फुटतात आणि जखमा तयार होतात. आता याच्यामध्ये उपचारामध्ये आपण उपचाराचा जर विचार केला या रोगाच्या तर 2 ते 4% खाण्याचा सोडा जो आहे तो द्रावण बनवावं. म्हणजे स्क्रीनवर देखील आपण केलेला आहे की 2 ते 4% म्हणजे किती, एका 100 ml पाण्यामध्ये 4 ग्रॅम सोडा टाकायचा, 2 ते 4 ग्रॅम, किंवा 1 लिटर पाण्यामध्ये 20 ते 40 ग्रॅम सोडा टाकायचा. असं द्रावण तयार करत जनावरांचं तोंड त्याच्याने साफ करायचं आहे, धुवायचं आहे, म्हणजे त्या जखमावरील जंतू मारण्यास मदत होईल. त्यानंतर जखमेवरती आपल्याला ग्लिसरीनचं जे द्रावण, ग्लिसरीन जे मिळतं बाजारामध्ये ते ग्लिसरीन लावायचं आहे किंवा बोरोग्लिसरीनचं जे औषध मिळतं ते लावायचं आहे, म्हणजे जीभ मऊ पडेल. त्याचप्रमाणे पायामधले जे हे आहेत जखमा आहेत त्याला सौम्य पोटॅशियम परमॅनेटच्या सौम्य द्रावणानं किंवा सोड्याचं जे द्रावण आहे, धुण्याच्या सोड्याचं जे द्रावण आहे त्यानं पायाच्या जखमा धुवाव्या. म्हणजे तोंडाच्या जखमासाठी खायचा सोडा वापरायचा आहे आणि पायाच्या जखमासाठी धुण्याच्या सोड्याचं जर 4 ते 5% द्रावण जरी वापरलं तरी चालतं. आणि याच्यामध्ये समजा एका पायाला जर लाळ्या खुरकुताचा जर प्रादुर्भाव झाला असेल तर इतर निरोगी पायामध्ये आपलं पातळ डांबर जे असतं ते पातळ डांबर नख्यांना लावून घ्यावं. विशेषतः नख आणि कातडी ह्याचा जो जोड आहे त्याच्यावरती हे डांबर रोगी जनावरांना लावं. त्याचप्रमाणे निरोगी जनावरांना जरी हे डांबर लावलं नख्यावरती तर निश्चित प्रमाणे रोग टाळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे रोगी जनावर आहेत त्यांचा वेगळा बांधून उपचार करावा, निरोगी जनावरात त्यांना मिक्स होऊ देऊ नये. दुसरं म्हणजे बाजाराच्या गर्दीच्या ठिकाणी रोगी जनावर नेऊ नये. त्याच्यानंतर एकाच हौदावर पाणी प्यायला रोगी जनावरांना आणि निरोगी जनावरांना देऊ नये. एकाच व्यक्तीने रोगी आणि निरोगी जनावरांना खाद्यपाणी किंवा व्यवस्थापनाच्या प्रॅक्टिस करू नये. आणि 7 आलेल्या गावं जी आहेत, ही 7 आलेली जी आहेत त्याच्यामध्ये लसीकरण करणं, त्याच्या बाजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं असतं. बरोबर. आपल्याला संतोषजी इंगळे म्हणून बुलढाण्यावरून काही प्रश्न विचारायचे होतो, आपण प्रश्न घेऊया. संतोषजी नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा.
म्हशीच्या अंगावर आणि गोट्यामध्ये पिसा झालेल्या आहेत, तर त्या पिसासाठी काय करावं? सर लोखंडे साहेब, पिसांसाठी काय करावं? मग अशी गोचिड बघितलं आपण आणि हे बघितलं, आता पिसा आहे. हा, तर पिसासाठी सुद्धा पिसा जसं जनावरांना गोचिडी होतं तसेच जनावरांना पिसा होतात. तर पिसासाठी सुद्धा जे जंतुनाशक औषधं असतात, जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जंतुनाशक औषधं हे बाजारात उपलब्ध आहेत, तर ते व्यवस्थित प्रमाणात त्याचे डायल्युशन करून जनावरांच्या शरीरावर त्याची फवारणी करून घ्यावीत. डॉक्टरच्या सल्ल्याने करणं फार महत्वाचं आहे, कारण की जर समजा आपले प्रमाण जर जास्त झालं तर त्याच्यानी जनावरांवर ते म्हणजे, कारण की ही जी औषध असतात ही चामडीद्वारे शोषली जातात शरीरात. तर जसं हे विश्वांना नाशकदारक असतात तसंच ते जनावरांना सुद्धा काही प्रमाणात नाश करणारं असतं. त्यामुळे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने व्यवस्थित त्या प्रमाणात त्याचं द्रवण बनवून त्याला फवारा करून घ्यावा आणि त्याला जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडावं, जेणेकरून की ते जनावर चाटणार नाही. दुसरी गोष्ट काय होतं की काही औषधं, घरगुती औषधं अवलंब आहेत ज्याच्याने ते पिसवा उडून जातात. तर जसं आम्ही त्याच्यामध्ये काही निलगिरीचं तेल, जर समजा तुम्ही जनावराला निलगिरीचं तेल लावलं त्याच्या शरीराला किंवा करंजीचं तेल लावलं तर ते पिसवा उडून जातात. पण मग काय होणार की आपण काय करणार की जनावरांना त्या गोठ्यातच निलगिरीचं तेल किंवा करंजीचं ऑइल लावणार आणि मग ते गोठ्यात उडून गोठ्यातच जिवंत राहतात. त्यामुळे जनावरांना सर्वात आधी दूर लांब घेऊन जावं जिथे ते नेहमी जात नाही, आणि तिथे त्यांना जर औषधं लावली, म्हणजे निलगिरीची तेल लावलं किंवा करंजीचं तेल लावलं तर ते उडून जातात आणि मग तुम्ही जनावर घेऊन गोठ्यात घेऊन येऊ शकता. अशा प्रमाणे तुम्ही त्याला तुम्ही त्याचं प्रतिबंध करू शकता. वेळ खूप कमी राहिलेला आहे, संपत चाललेला आहे आपल्या कार्यक्रमाचा वेळ. ह्या ठिकाणी स्क्रीनवर आपण गाय म्हशी लसीकरणाचा जो तक्ता जो आहे तो आपण शेतकऱ्यांना दाखवूया. तो आपण थोडक्यात एक्सप्लेन करा, जे महत्वाचे जे रोग आहेत, घटसर्प, फाऱ्या. आता गाई म्हशीमध्ये लसीकरण करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे रोग भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये येतात. त्याच्यामध्ये घटसर्प पहिला रोग आहे. घटसर्प या रोगाचं लसीकरण आपल्याला एप्रिल ते मे महिन्यात वर्षातून एक वेळेस करायचं आहे. फऱ्या या रोगाचं जी लस आहे ती एप्रिल ते मे महिन्यात वर्षातून एक वेळेस करायचं आहे. त्याचप्रमाणे लाळ्या खुरकताची जी लस आहे ती वर्षातून 2 वेळेला, म्हणजे मार्च आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या द्यायची आहे. आणि अँथ्रॅक्स मे महिन्यातून जो आहे तो एकदा द्यायचा आहे, ते सुद्धा प्रादुर्भावित भागामध्ये. हे जर लसीकरण जर केलं तर निश्चितपणानं जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारी पडणार नाही. आपला वेळ आज संपत आलेला आहे आणि खूप प्रश्न आहेत, परंतु खूप चांगल्या पद्धतीने माहिती आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दिलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जनावरांचं आरोग्य अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी स्थानिक जे आहे पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी आपला नेहमी संपर्क असावा आणि आपलं व्यवस्थापन हे काळजीपूर्वक त्या ठिकाणी असावं. मित्रांनो, आपण दर गुरुवारी फोन इन लाईव्ह स्वरूपामध्ये कृषी विषयक कार्यक्रम जो आहे तो प्रसारित करत असतो. पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 23 फेब्रुवारी 2017 रोजी आपला विषय असणार आहे भाजीपाल्यावरील कीड रोग व्यवस्थापन, आणि सहभागी होणारे तज्ञ आहे डॉक्टर बी भदे तसेच डॉक्टर आनंद दौंडे. हे या ठिकाणी सहभागी होणार आहेत, जे परभणी आणि कृषी महाविद्यालय या ठिकाणाहून या ठिकाणी येणार आहेत. मित्र, कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भातल्या आपल्या सूचना किंवा कल्पना ह्या नेहमीच स्वागतार्ह असतात. संपर्कासाठी आमचा पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, उरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. ईमेल ऍड्रेस आमचा स्क्रीनवर आहे: कृषीदर्शन@gmail.com किंवा कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. मित्रहो, आपण कृषी दर्शन कार्यक्रम हा फेसबुक, युट्यूब किंवा डीडी सह्याद्रीची वेबसाईट या माध्यमातून देखील आपण त्याचा मागोवा घेऊ शकता किंवा युट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण पुनश्च जे आहे ते बघू शकता आणि या संदर्भातलं ज्ञान जे आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकता. आज या ठिकाणी जनावरांचे प्रमुख आजार आणि त्यावरील उपाय या संदर्भामध्ये आमच्या सह्याद्री वाहिनीच्या जे काही प्रेक्षक आहे, शेतकरी बंधूंना आपण खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. त्याबद्दल समस्त हा जो काही प्रेक्षक वर्ग आहे, शेतकरी वर्ग तसेच दूरदर्शन सह्याद्री याच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.
आहे.